नमस्कार मंडळी. तर आज आपण बघतोय वर्षभर टिकणारे साबुदाणा पापड, तेही दोन पद्धतीने, दोन वेगवेगळ्या चवीचे. दोनही प्रकारचे पापड छान खुसखुशीत होतात, चवीला मस्त लागतात. पहिला प्रकार बघतोय तो म्हणजे पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे साबुदाणा पापड. त्यासाठी इथे मी घेतलंय पाव किलो साबुदाणा. ह्या वाटीने 2 वाटी साबुदाणा. साबुदाणा चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा म्हणजे पापड तळल्यानंतर छान फुलतात. साबुदाणा 3-4 पाण्यात व्यवस्थित धुवून दुसऱ्या मोठ्या भांड्यात काढून घेतला. नेहमीप्रमाणे साबुदाणा भिजवून घेते, म्हणजे साबुदाणा पूर्णपणे भिजून त्यावर अर्धा ते पाऊण इंच वर राहील इतकं पाणी घातलंय. आता रात्रभर किंवा किमान 7 ते 8 तास तरी हा साबुदाणा व्यवस्थित भिजू द्यायचा. 7-8 तासानंतर साबुदाणा छान फुललाय, असा नरम भिजला पाहिजे. आता हा भिजलेला साबुदाणा एखाद्या भांड्यात काढून मोजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण बरोबर घेता येईल. तर ह्या भांड्याने भिजलेला साबुदाणा 1 भांडं भरलं आहे. त्यासाठी पाणी किती घ्यायचं बघा. गॅसवर जाड तळाचं भांडं ठेवलं आहे. ज्या भांड्याने आपण भिजलेला साबुदाणा मोजला होता त्याच भांड्याने बरोबर 2.5 भांडं पाणी घ्यायचं. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. गॅसची फ्लेम मोठी करून पाणी गरम होऊ द्यायचं. पाण्याला अशी मोठी उकळी आल्यानंतर ह्यात घालूया भिजवलेला साबुदाणा. साबुदाणा थंड पाण्यात न घालता पाण्याला अशी उकळी आल्यावरच घाला. मिक्स करून घेऊया. 2-3 मिनिटातच साबुदाणा फुलल्यासारखा दिसतो. साबुदाण्याच्या पापड्या बनवण्यासाठी आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. सुरुवातीचे 7-8 मिनटं गॅसची फ्लेम मध्यम ते मोठीच ठेवायची, पण सतत मिक्स करत राहायचं. सुरुवातीला हे पातळ दिसेल, पण नंतर शिजल्यावर ते बरोबर घट्ट होतं. हे शिजतंय तोपर्यंत ह्यात घालण्यासाठी बटाटा किसून घेते. तर इथे मी एक मध्यम साईजचा बटाटा सोलून घेतला आहे. मध्यम साईजच्या किसणीवर बटाटा किस करून घेते. बटाटा शक्यतो डायरेक्ट पाण्यातच किसायचा, म्हणजे बटाटा किस काळा पडणार नाही. वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी बटाटा घेताना जरा मोठ्या आकाराचा आणि कडक बटाटा घ्यायचा. मऊ झालेला किंवा मोड आलेला बटाटा घेतला तर पदार्थ बिघडण्याची शक्यता असते. बटाटा किस पाडून झालेला आहे, पण ह्यात स्टार्च खूप आहे, त्यामुळे हे स्वच्छ धुवून घेते. 4 ते 5 पाण्यात मी हे स्वच्छ धुवून घेतलं आहे. असं पाणी स्वच्छ निघेपर्यंत बटाटा किस धुवून घ्यायचा, म्हणजे बटाट्यातील स्टार्च पूर्णपणे निघून जातं. इकडे साबुदाणा शिजायला घातल्यापासून 9 ते 10 मिनटं झाली. साबुदाणा तसा शिजलाय, पण अजून थोडा वेळ हे शिजावं लागेल. गॅसची फ्लेम आत्तापर्यंत मीडियम टू हाय होती, पण आत्ता गॅस जरा कमी करते आणि यावर झाकण देऊन थोडा वेळ शिजू द्यायचं. सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास 20 ते 22 मिनटं झाली. अधेमध्ये 2-3 वेळा झाकण काढून मी मिक्स केलेलं, कारण साबुदाणा आता बऱ्यापैकी शिजलेला असतो, घट्टही होतं, त्यामुळे तळाला चिकटू शकतं. 22 मिनटानंतर बघा, हे आधीपेक्षा बऱ्यापैकी घट्ट झालं आहे आणि साबुदाण्याचा कलर बदलून साबुदाणा ट्रान्सपरंट झाल्यासारखा दिसतो आहे, म्हणजे साबुदाणा बरोबर शिजला आहे. आता ह्या स्टेजला ह्यात बटाटा किस घालूया. किस बघा पाण्यात ठेवल्याने कडक झाला आहे. साबुदाण्यात बटाटा घालताना बटाट्यातील पाणी पूर्णपणे निथळून मग घालावा. बटाटा आपल्याला फक्त 5 मिनटं शिजवायचं आहे. आता ह्यात घालूया 1 चमचा जिरे आणि 1 ते 1.25 चमचा किंवा चवीनुसार मीठ. बटाटा किंवा जिऱ्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता, किंवा उपवासात कोणाकडे जिरं चालत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, किंवा कोणाला फक्त साबुदाण्याचे पापड आवडत असतील तर बटाटासुद्धा नाही घातला तरी चालेल. मग फक्त साबुदाणा, पाणी व मीठच घाला. आता हे घट्ट झालं, त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. सतत मिक्स करत राहायचा. 1 भांडं भिजवलेला साबुदाणा, त्यासाठी 2.5 भांडं पाणी, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. पण सुरुवातीला तुमच्या गॅसची फ्लेम एकदम जास्त असेल तर त्यातील पाणी आटू शकतं. मग पाव ते अर्धी वाटी पाणी त्यात घालावं लागेल. म्हणजे बटाटा घातल्यानंतर तुम्ही अंदाज घ्या. खूप जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता, पण मग नंतर पाणी घालताना थंड न वापरता गरम पाणीच घाला. मी सुरुवातीला घेतलेलं पाणी अगदी बरोबर झालं आहे, म्हणजे मला परत पाणी घालावं लागलं नाही. कमी गॅसवर फक्त मिक्स करत राहायचं. ह्याला जरा चिकटपणा येतो. 2 मिनटं झाकण देऊन शिजवते.
2 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा मिक्स करून घेते. हे भांड्याच्या तळाशी लागू द्यायचं नाही. त्यासाठीच साबुदाण्यात बटाटा घातला की कमी गॅसवरच शिजवायचं आणि अधेमध्ये मिक्स करत राहायचं. वाटल्यास आता तुम्ही मीठ वगैरे चेक करू शकता, कमी असेल तर घालता येईल. पण उन्हाळी वाळवणाच्या पदार्थात मीठ थोडंसं कमीच घालावं लागतं, कारण सुकल्यानंतर ते खारट होऊ शकतं. बटाटा घातल्यापासून 5 ते 6 मिनटात आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत 27 ते 28 मिनटं झाली, म्हणजे जवळपास हे अर्धा तास शिजवलं आहे. आता हे परफेक्ट शिजलं आहे. बरोबर झालं आहे हे कसं ओळखायचं? तर साबुदाणा ट्रान्सपरंट झाला आहे, बटाटाही शिजला आहे आणि चमच्याच्या पाठीमागे बघा ही अशी रेष पडते, म्हणजे ह्याला छान चिकटपणा आलेला आहे. आता गॅस बंद करूया. बरोबर शिजलं आहे ह्याची आणखी एक खूण म्हणजे ताटावर मिश्रण असं चमच्याने सोडलं तर त्याचे ओघळ न जाता असं थांबलं, म्हणजे हे परफेक्ट झालं आहे. आता लगेचच ह्याचे पापड बनवायला न घेता 3-4 मिनटं जरा वाफ जाऊ द्यायची, त्यानंतर पापड करायचे. 3-4 मिनटात स्वच्छ धुतलेल्या प्लॅस्टिकवर साबुदाणा पापड घालून घेऊया. तर थोडंसं मिश्रण छोट्या भांड्यात काढून घेतलं आहे आणि उरलेलं मिश्रण झाकून ठेवलं आहे, म्हणजे ते गरम राहील. आपल्याला पापड किती छोटे मोठे आवडतात त्याप्रमाणे खोलगट चमच्यात मिश्रण घेऊन पापड घालून घेते. व्यवस्थित शिजलं आहे त्यामुळे जास्त पसरावं लागतच नाही. हे खूप जास्त पातळही करू नका, कारण सुकल्यानंतर ते अगदी पातळ होतात. त्यामुळे जरा मध्यमच पसरावा. थोडंसं अंतर ठेवून सर्व साबुदाणा पापड घालून घेते. लक्षात ठेवायचं म्हणजे साबुदाणा पाण्यात 28 ते 30 मिनटं चांगला शिजला पाहिजे, कारण साबुदाणा कमी शिजवला तर पापड सुकल्यानंतर त्याला क्रॅक्स येऊ शकतात किंवा हे कच्चं राहिलं असतं तर याचे ओघळ निघाले असते, पापड एकमेकांना चिकटले असते. त्यामुळे व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे बनवा, तुमचे साबुदाणा पापड परफेक्ट होतील. हे पापड मी घरातच फॅनखाली सुकवते. 7 ते 8 तासानंतर वरची बाजू सुकली की पलटी करून घेते. अलगद निघत असतील तेव्हाच पलटी करा. सकाळी मग उन्हात व्यवस्थित सुकवले. वर्षभर टिकण्यासाठी पापडांना एक ऊन तरी द्यायचंच. ऊन कमी असेल तर 2 दिवस तरी उन्हात ठेवा, म्हणजे वर्षभर छान टिकतात. दोन्हीही पापड मी शेवटी तळून दाखवते. आता साबुदाणा पापडचा दुसरा प्रकार बघूया. त्यात आपण हिरवी मिरची पण घालणार आहोत, म्हणजे साबुदाण्याचे जरा तिखट पापड बघतोय. त्यासाठी 1/2 किलो साबुदाणा 3-4 पाण्यात स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर त्यात पाणी घालून भिजत ठेवते. साबुदाणा पूर्णपणे भिजून 2 इंच पाणी वर राहील एवढं पाणी घातलं आहे. यात पाणी थोडं जास्त घातलं तरी चालेल. झाकण देऊन हा साबुदाणा 7 ते 8 तास भिजायला ठेवते. 7 तासानंतर बघूया. साबुदाणा मस्त फुलला आहे, व्यवस्थित नरम झाला आहे. आता काय करायचं? इथे मी गॅसवर भरपूर पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाण्याला अशी मोठी उकळी आली की हे उकळतं पाणी या भिजलेल्या साबुदाण्यात घालायचं. लक्षात ठेवायचं म्हणजे पाणी थंड किंवा कोमट नको, ह्यात उकळतं गरम पाणीच घालायचं. साबुदाणा पूर्णपणे बुडून त्यावर 2 इंच राहील एवढं पाणी घातलं आहे. जरा मिक्स करून आता ह्याची जास्त वाफ जाऊ न देता ह्यावर घट्ट झाकण लावून ठेवायचं. रात्रभर किंवा किमान 6 ते 7 तास, म्हणजे ह्यात जे उकळतं पाणी घातलं आहे त्यात साबुदाणा शिजून निघेल. मग आपल्याला साबुदाणा परत वेगळा शिजवायची गरज नाही. साबुदाण्यात गरम उकळतं पाणी घातल्यापासून 7 तासानंतर बघूया. साबुदाण्याला मस्त वाफ बसली आहे. साबुदाणा पूर्णपणे शिजून भरपूर मोठा आणि नरम झाला आहे. यात घालूया उकडलेला बटाटा. तर इथे मी 1/2 किलो साबुदाण्यासाठी 1/2 किलो बटाटे उकडून सोलून घेतले. उकडलेला बटाटा पूर्णपणे थंड करून घ्यायचा. साहित्याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच. हे दोन्हीही आता मिक्सरला फिरवून घेते. हे पापड मी थोडेसे तिखट बनवते, त्यामुळे आधी मिक्सरच्या छोट्या भांड्यात 4-5 हिरव्या मिरच्या फिरवून घेते. ह्याप्रमाणे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता, किंवा हिरव्या मिरचीऐवजी लाल सुक्या मिरच्या वाटून घातल्या तरी चालेल. ह्यातच साबुदाणा व उकडलेला बटाटा वाटून घेते. आता ह्यात पाणी वगैरे घालायची गरज नाही. अगदीच वाटलं जात नसेल तर 1-2 चमचे गरम पाणी घाला. असं छान बारीक वाटून एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घेते. हे अगदी सहज वाटलं जातं. हे उरलेला साबुदाणा बटाटा पण ह्याचप्रमाणे वाटून घेते. फक्त एक लक्षात ठेवा की उकडलेला बटाटा
एकदम गरम असताना वाटायला घेऊ नका, नाहीतर हे खूप जास्त चिकट होतं. बटाटा उकडल्यानंतर पूर्णपणे थंड करून मगच साबुदाण्यासोबत बारीक वाटा. सगळं वाटून झाल्यावर थोडंसं मिक्स केलं की मग ह्यात घालूया 1 चमचा जिरे आणि 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ. कोणाकडे उपवासात जिरे चालत नसेल तर नका घालू. चमच्याऐवजी हातानेच हे व्यवस्थित मिक्स होतं, कारण साबुदाणा वाटल्यानंतर जरा चिकटच होतो, त्यामुळे व्यवस्थित मिक्स व्हायला 4-5 मिनटं तरी लागतात. मिरचीचं प्रमाण खूप जास्तही घेऊ नका, कारण पापड तळल्यानंतर मग ठसका लागू शकतो. हाताने ह्या पद्धतीने करून मिक्स करून घेते. आता ह्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे, पण तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर थोडंफार गरम पाणी घालू शकता, पण खूप जास्त पातळ करू नका. हे बरोबर झालं आहे की नाही कसं ओळखायचं, तर हे बघा, थोडंसं मिश्रण ताटावर घालून असं पसरवून बघायचं. हे व्यवस्थित पसरतं आहे, पण ह्याला कुठेही ओघळ आलेलं नाही आहे, म्हणजे हे परफेक्ट झालं आहे. व्यवस्थित पसरत नसेल तरच ह्यात 1-2 चमचे गरम पाणी घाला. लगेचच ह्याचे पापड बनवायला घेऊया. तर आधीप्रमाणेच स्वच्छ प्लास्टिकवर हे पसरवून घेते. हे पापड सुकल्यानंतर भरपूर फुलतात, त्यामुळे छोटे केले तरी चालेल. एकदम जास्त पातळ पण पसरवू नका, कारण सुकल्यानंतर पापड खूप जास्त पातळ होतात. हे तसंही थंडच आहे, त्यामुळे कितीही वेळ झाला तरी पापड व्यवस्थित होतात. शेवटचा पापडसुद्धा बघा व्यवस्थित पसरला जातो. आपण घेतलेल्या साहित्यात ह्या साईजचे जवळपास 70 ते 75 पापड झाले आणि आधी दाखवले होते ते 55 पापड झालेले. हे साबुदाणा बटाटा पापडसुद्धा रात्रभर फॅनखाली सुकवले, त्यानंतर सकाळी कडकडीत उन्हात घालून व्यवस्थित सुकवले. आधीच्या पापडांपेक्षा हे पापड जरा लवकर सुकतात. दोनही प्रकारचे पापड चवीला उत्तम लागतात. पापड तळून बघूया. त्यासाठी लोखंडी तव्यात तेल व्यवस्थित गरम करून आधी केलेले पापड तळते. तर बघा, पापड भरपूर फुलतात. पापड जर व्यवस्थित सुकले नाही तर मात्र साबुदाणा दाताला चिकटतो, त्यामुळे व्यवस्थित ऊन देणं गरजेचं आहे. आणि हे पापड जास्त फुलतात, त्यामुळे एकदम कमी तेलात पण तळायला जाऊ नका, नाहीतर मग कच्चे राहण्याची शक्यता असते. दुसरे पापड पण तळून बघूया. ह्या पापडची साईज पण बघा, अगदी दुपटीने फुलतात. दोन्ही प्रकारचे साबुदाणा पापड मस्त खमंग खुसखुशीत होतात, अजिबात दाताला चिकटत नाही. स्पेशली लहान मुलांना तर फार आवडतात. असेच्या असे हे दोनही प्रकारचे साबुदाणा पापड नक्की बनवून बघा. काही अडचण आल्यास कमेंटद्वारे विचारू शकता. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.